शिवसेना फुटली, सरकार बदललं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। ही घटना सगळ्यांनाच माहिती आहे, पण इथे एक ट्विस्ट आहे बरं का, जो कोणालाच माहिती नव्हता। जो ट्विस्ट आता काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानेच आता सगळ्यांना सांगितला। त्या नेत्याने केलेल्या दाव्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकेकाळी काँग्रेसच्या दारातही पोहोचले होते। शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, पण मग तेव्हा नेमकं घडलं काय आणि हा प्रवेश कुणी अडवला? मुळात शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते हा दावा कोणी केलाय याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर जसं की आपल्याला माहिती आहे, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंबाबत केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। त्या पाठोपाठ आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत धक्कादायक दावा केलाय। तो दावा असा की एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये येणार होते, मात्र काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांचा प्रवेश होऊ दिला नव्हता असा दावा हुसेन दलवाई यांनी केलाय। दरम्यान त्यांच्या या दाव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। हुसेन दलवाई यांच्या एकनाथ शिंदेंच्या बाबतच्या वक्तव्याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना पत्रकारांनी काही प्रश्न केले, त्यावर त्यांनी उत्तर देत हा नवीन विषय असल्याचं म्हटलं। एकनाथ शिंदे आणि आमची चर्चा झाली होती, पण काय चर्चा झाली ते सांगणार नाही अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली। एकनाथ शिंदे आमचे मित्र आहेत, ते आमचं काम करत नाहीत, मात्र आजही आमचे मित्र आहेत, ते आमच्या जिल्ह्यातले आहेत। आमच्या अनेक गाठीभेटी झाल्या होत्या, मात्र त्यावर मी बोलणार नाही असं स्पष्ट पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। खरं तर काँग्रेसकडनं करण्यात आलेल्या या दाव्याला तसं खास असं तथ्य नाहीये, कारण प्रत्येक नेत्याला काही ना काही दावे करण्याची सवय लागली आहे। काहीतरी विधान करायचं आणि चर्चेत राहायचं। म्हणजे तुम्हीच बघा, पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतंच केलेलं गोपीनाथ मुंडे यांच्या संदर्भातील एक विधान, त्याच्यानंतर तिकडे वडेट्टीवार एकदा म्हणाले होते की पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये आल्या तर आम्ही स्वागत करू। आता हे अशी एक जणू नेत्यांमध्ये स्पर्धाच लागली आहे। किंवा संजय राऊत पण म्हणतात ना की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिक्षण मंत्री म्हणून केंद्रात जाणार। आता एकमेकांच्या पक्षांमध्ये नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे की आपण अशी काहीतरी विधानं करायची आणि चर्चेमध्ये राहायचं। तर त्यातलंच असं एक विधान म्हणजेच एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते अशा पद्धतीचं हे विधान हुसेन दलवाई यांनी केलेलं दिसतंय। एक लक्षात घ्या, राजकारणात कधीही काही होऊ शकतं, पण आता तरी या गोष्टींमध्ये कोणतंही तथ्य किंवा काहीही आढळत नाही। केवळ याच्याकडे हुसेन दलवाई यांचं एक विधान म्हणूनच बघता येऊ शकतं, सध्या तरी असंच चित्र आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।